आम्ही वेळोवेळी बाईनं आम्हाला खूप आश्वासन दिले आहे। कोणत्या बाईने आश्वासन दिले? डॉक्टर प्रफुल्ल पाटलाच्या पत्नीने आम्हाला वेळोवेळी बोलून खूप वेळा बोलवलं आणि सांगितलं की मी 15 दिवसाने पेमेंट करते, 4 दिवसाने करते, सोमवारी करते, पण 4 वेळा जाऊन आमचा काही उपयोग झाला नाही। त्याच्यामुळे आम्ही शेवटी बुलढाणा गाठलं। बरं दादा, तुमचं काय म्हणणं आहे आता? तांबे साहेबांकडे जायचं कारण एवढंच की या बाईनं आम्हाला 15 दिवसातून अशी व्हिजिट घेऊन आम्हाला निव्वळ बुलढाणा द्यायचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नातून आम्हाला कोणता यश मिळाला नाही। त्या माध्यमातून आम्हाला बुलढाणा जावं लागलं। दादा, आता तुम्ही बुलढाण्याला जे निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीतरी वेळ दिलेला आहे, ते वेळ दिल्यानंतर जर तुम्हाला जसा पाहिजे तसा न्याय नाही भेटला तर तुमचे पुढचे पावलं काय राहतील? आम्ही आंदोलन करू, नाही तर आमरण उपोषणाला बसू, काही ना काही आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। दादा, काय म्हणणं आहे आपलं? बरेचसे शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विचार सुरू आहे। याच्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या मात्र भरपूर प्रमाणात होणार आहे, एवढं मात्र निश्चित सांगतो। दादा, तुम्ही काय बोलाल? तुमची किती फसवणूक झालेली आहे? 8.5 लाखाची फसवणूक झालेली आहे आणि किती दिवस झाले या गोष्टीला? 12 महिने उठून गेले। तर आता 12 महिने उलटल्यानंतरही पोलीस प्रशासन हे सध्या काय करत आहे याची भूमिका तुम्ही पाहण्यासाठी तिथे गेले होते बुलढाण्याला? तांबे साहेबांची भेट घेतलेली आहे। आता तांबे साहेब म्हणतात की मी आज नवीनच आलेलो आहे इथं, आता कारभार घेतल्यानंतर मी तुम्हाला 8-15 दिवसात त्याची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।